नमस्कार मित्रांनो, याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण इन्सर्ट हे ऑप्शन्स बघितलं. इन्सर्ट ऑप्शन्स मधील सर्व आयकॉन्स आपण बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझाईन, ट्रान्झिशन, ॲनिमेशन, स्लाइड शो, इतर काही जे ऑप्शन्स आहेत, इतर काही मेनू बार आहेत ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण डिझाईन बघूया काय आहे ते. मित्रांनो, याच्या अगोदर आपण डिझाईन ही सुरुवातीला सिलेक्ट केलेली होती, पण या ठिकाणी आपण कधीही ॲट एनी टाइम, ॲट एनी कॉस्ट आपण डिझाईन आहे ती बदलू शकतो. पाहिजे तेवढ्या डिझाईन्स अवेलेबल आहे. म्हणजे सुरुवातीला जी आपण डिझाईन सिलेक्ट केलेली होती ती आपण परत पुन्हा आपल्याला वाटल्यास गरजेनुसार आपण ती बदलू शकतो. अशा भरपूर डिझाईन्स या ठिकाणी मित्रांनो अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपण या साईडला डाउनवर्ड बटनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी भरपूर अजून आपल्याला डिझाईन्स अवेलेबल आहेत. पाहिजे ती डिझाईन्स आपण घेऊन शकता या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी डिझाईन ऑप्शन्स वरती क्लिक केल्यानंतर याच्या समोर तुम्हाला काही त्याचे व्हॅरिएशन्स दिसत आहेत. म्हणजे सध्या जे मी डिझाईन सिलेक्ट केलेलं आहे त्याचं व्हॅरिएशन्स काय आहे. अजून त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स पाहिजेत का. आता आपण सिलेक्ट केलेला होता तो ब्ल्यू कलर आहे, याच्यामध्ये ग्रीन पण अवेलेबल आहे, रेड पण अवेलेबल आहे. असे वेगवेगळे डिझाईन्स, रेडवरती क्लिक केलं तर रेड सुद्धा अवेलेबल आहे, ब्लॅक सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर वाटलं आपल्याला हे पण कमी पडत असेल असं वाटलं तर अजून भरपूर अवेलेबल्स आहेत. आपण पाहिजे तेवढे घेऊ शकतोय, कलर्स चॉईस करू शकतोय आपण. पाहिजे तसं व्हॅरिएशन्स आहेत बघा, सगळे व्हॅरिएशन्स या ठिकाणी दिसत आहेत. सगळे कलरचे भरपूर व्हॅरिएशन्स या ठिकाणी आहेत. आपण याच्यावरती जर स्टडी केला तर भरपूर आपल्याला विचार करावा लागेल की नक्की काय घ्यायचं, कोणतं घ्यायचं. बघा, वेगवेगळे कलर्स सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट कलर्स. फॉन्ट आहे, आपल्याला फॉन्ट बदलायचे असतील या ठिकाणी हेडिंगचे फॉन्ट वगैरे वेगवेगळे इथं भरपूर ऑप्शन्स आहेत. बॅकग्राऊंड स्टाईल सुद्धा या ठिकाणी अजून भरपूर दिलेले आहेत. बॅकग्राऊंड स्टाईल सुद्धा आहेत या ठिकाणी. बघा, या ठिकाणी आपण कोणतेही ऑप्शन्स चॉईस करू शकतोय. बॅकग्राऊंड स्टाईल सुद्धा वेगवेगळे आहेत बघा मित्रांनो. तुम्ही यातला कलर, फॉन्ट, इफेक्ट, याची इफेक्ट सुद्धा आहेत. याला वेगवेगळे इफेक्ट सुद्धा आपण देऊ शकतोय. मी एक इफेक्ट देऊन दाखवतो. ते सुद्धा अजून मॅन्युअली सुद्धा आपण याला कलर देऊ शकतो. भरपूर कलर कॉम्बिनेशन या ठिकाणी अवेलेबल आहेत. आपल्याला वाटल्यास आपण हे चॉईस करू शकतोय. किंवा कस्टमाइज वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे कलर, कोणकोणते कलर पाहिजे आहेत ते आपण या ठिकाणी सुद्धा चॉईस करू शकतो. आणि सेव्ह म्हणाल म्हणजे आपण डिझाईन तयार करत असताना या स्लाइडची डिझाईन आहे, ही डिझाईन आपल्या पद्धतीनं आपल्याला जे चांगले वाटेल त्या पद्धतीनं आपण बनवू शकतो. ऑलरेडी यांनी डिझाईन काही बनवलेले आहेतच. भरपूर यांच्यामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन आहे. आपल्याला एक्स्ट्रा जास्त बघायची गरजच नाही. पण वाटल्यास आपल्याला अजून आपला इंटरेस्ट असेल, आपल्याला जर अजून आपली कल्पनाशक्ती जेवढी जास्त असेल तेवढे आपण वेगवेगळे या ठिकाणी याला डिझाईन्स करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला याच्यानंतर या ठिकाणी स्लाइडची साईज तुम्हाला दिसत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जी स्लाइडची साईज आहे, ही जी स्लाइडची साईज ही खूप महत्वाची आहे. कारण या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर स्टँडर्ड 4:3 असं या ठिकाणी रेशो दिसतो पहिला. याच्यावरती जर का मी क्लिक केलं आणि याला इन्शुअर फिट असं म्हटलं तर ही स्लाइड आहे ती आपली आता कॉम्प्रेस होताना दिसेल. बघा, ही स्लाइड आहे ती आता कॉम्प्रेस झाली. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर आपण आपली स्लाइड कशाही प्रकारे त्याची साईज जी आहे ती ठेवू शकतो. कस्टमाइज पण आहे, आपण पाहिजे ती स्लाइडची साईज ठेवू शकतो. पण मित्रांनो लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण स्लाइड प्ले करू त्यावेळेस मात्र जेवढी आपण साईज ठेवलेली आहे तेवढी साईज या ठिकाणी येते. म्हणजे या ठिकाणी ब्लॅक साईज, या ठिकाणी ब्लॅक जो कलर आहे तो दिसतोय आणि आपला जो स्लाइडचा रेशो आहे 4:3 एवढाच ओपन होत असताना दिसत आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नेहमी आपण जो स्लाइडचा रेशो चॉईस करतोय तो 16:9 हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. हा जर सिलेक्ट केला तर आपली स्क्रीन आहे ती व्हाईट होऊन जाईल. व्हाईट म्हणजे काय, आपली पूर्णपणे आपण जर मी आता स्लाइड प्ले केलं तर आता मात्र बॅकग्राऊंड या ठिकाणी ब्लॅक दिसत नाही. आता मात्र आपल्याला जेवढं डिस्प्लेवरती जेवढं आपल्याला प्रेझेंटेशन पाहिजे तेवढं या ठिकाणी येताना दिसत आहे. मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल तर आपल्याला हीच स्लाइड
निवडावी लागेल. जर आपण लक्षात ठेवा की जर आपण याचा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, या प्रेझेंटेशनचा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, त्यावेळेस मात्र आपल्याला हीच स्लाइड आहे ती ठेवावी लागेल. त्यामुळं आपली जी स्लाइड आहे ती ऍक्च्युली हाच जो रेशो आहे तो फिक्स आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या स्लाइडमध्ये काही ब्लॅक कलर असा दिसणार नाही, जो पूर्वीच्या स्लाइडमध्ये या साईजमध्ये जो मी अजून एकदा दाखवतो. या साईजमध्ये आपण जर प्ले केली स्लाइड आपल्या व्हिडिओमध्ये, एवढी ब्लॅक जागा राहणार आहे, एवढी जी जागा आहे ती अशीच ब्लॅक, आणि हे व्यवस्थित चित्र आपलं दिसणार नाही. याच्यासाठी आपल्याला नेहमी जो रेशो आहे तो लक्षात ठेवा, 16:9 हा रेशो ठेवायचा आहे. त्यानंतरचं ऑप्शन बघूया आपण. मी हे 16:9 असे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. यानंतर बघूया आपण फॉर्मॅट बॅकग्राऊंड. आता बॅकग्राऊंडला फॉर्मॅटिंग करायचं आहे. या ठिकाणी आपण डायरेक्ट बॅकग्राऊंडला फॉर्मॅटिंग सुद्धा करू शकतो. अजून बघा, ऑलरेडी आपण डिझाईन बघितले, त्याचे व्हॅरिएशन्स बघितले. अजून जर फॉर्मॅटिंग करायचं असेल तर अजून भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला कंटाळा येईल एवढे ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. बघा, या ठिकाणी पेन आहे, इफेक्ट आहे, पेनासारखं जे सिम्बॉल आहे त्याचं इफेक्ट आहे. या ठिकाणी पिक्चर्स आहेत, वेगवेगळे, म्हणजे पिक्चर्स करेक्शन करायचं असेल तर पिक्चरचं करेक्शन करू शकतो. पाहिजे तसं, म्हणजे शार्प वाढवायचं आहे, आपल्याला थोडंसं शार्पनेस करायचं आहे तर तुम्ही ते शार्पनेस वाढवू शकाल. ब्राईटनेस वाढवायचं असेल, असे पिक्चर्सचे याचे करेक्शन्स करू शकाल, त्याला इफेक्ट देऊ शकाल. आर्टिस्टिक इफेक्ट आहेत या ठिकाणी भरपूर. आर्टिस्टिक इफेक्ट बघा भरपूर आहेत. वाटल्यास आपल्याला की आपण या प्रकारचं ठेवायचे आपली स्लाइड, आणि इथं अप्लाय टू ऑल असं म्हणायचंय. मग याला आपण जो दिलेला इफेक्ट आहे तो या ठिकाणी सिलेक्ट होईल, अप्लाय टू ऑल. या ठिकाणी आर्टिस्टिक इफेक्ट सुद्धा आहेत. आपण पाहिजे तसे आर्टिस्टिक इफेक्ट सुद्धा या ठिकाणी देऊ शकतो. हे बघा, भरपूर आर्टिस्टिक इफेक्ट आहेत. मी याच्यावरती क्लिक केलं आणि अप्लाय म्हणालो तरी हे अप्लाय सुद्धा होऊ शकतं सगळ्या स्लाइडला. आता सध्या करंट स्लाइडला आहे, मी सगळ्या स्लाइडला सुद्धा हे देऊ शकतो. अप्लाय टू ऑल या बटनावरती क्लिक करून मी सगळ्या स्लाइडला असा इफेक्ट देऊ शकतो. याला आपण आर्टिस्टिक इफेक्ट असं म्हणायचं. नको असेल तर आपण या ठिकाणी नको तर रिसेट म्हणा, म्हणजे पूर्वीप्रमाणेच आपली ही स्लाइडची डिझाईन राहील. त्याचबरोबर या ठिकाणी कलर सुद्धा आहेत. अजून म्हणजे कलर तर ऑलरेडी आपण बघितलेले आहेत, पण याच्यामध्ये काही आपल्याला अजून बरेचसे काही ऑप्शन्स दिसत आहेत, आणि ते ऑप्शन्स असे आहेत. सॉलिड फिल वरती क्लिक केलं तर बघा काय फरक होतो. सॉलिड फिल आहे आणि ग्रॅडियंट फिल आहे. याचे सुद्धा अजून कलर्स, लाईन्स वगैरे सर्व काही आपण चेंज करू शकतो. बघा, पिक्चर्स टेक्स्चर बदलू शकतो, टेक्स्चर ठेवू शकतोय, टेक्स्चरचा कलर सुद्धा आपण चेंज करू शकतो. बघा, याचबरोबर पॅटर्न फिल आहे, पॅटर्न सुद्धा वेगवेगळे पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत. हाईड ग्राफिक्स, हे जे ग्राफिक्स दिसतात आपल्याला, हे ग्राफिक्स आपण हाईड करू शकतो. बघा, मी याच्यावरती क्लिक केलं तर ग्राफिक्स आपल्याला आता दिसत नाहीत. जर हे क्लिक काढून टाकलं तर आता मात्र हे ग्राफिक्स दिसत आहेत. म्हणजे आपण आपल्याला पाहिजे तसं आपण आपली डिझाईन, स्लाइडची डिझाईन ही तयार करू शकतात. बघा, डिझाईन्स हे इथून सुद्धा अशा मॅन्युअली सुद्धा आपण डिझाईन्स तयार करू शकतो. या सगळे व्हॅरिएशन्स, कलर्स, टेक्स्चर याचा यूज करून आपण स्वतः डिझाईन सुद्धा तयार करू शकतो. कारण पाहिजे तसे कलर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. बॅकग्राऊंडला कोणता कलर द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. जर मी ते अप्लाय टू ऑल म्हणालो तर हा कलर, हे आपण जे काही चेंजेस केलेले आहेत ते सर्व स्लाइडला लागू होतील. आता मी फक्त एका स्लाइडला केलेले. जर मी ते अप्लाय टू ऑल म्हणालो तर मात्र हे इफेक्ट आहेत ते सर्व स्लाइडला लागू होतील. बघा, या पद्धतीनं सर्व स्लाइड आपल्या या डिझाईन्सच्या आता झालेल्या आहेत. यानंतर बघूया आपण मित्रांनो, डिझाईन नंतर आपण बघूया ट्रान्झिशन. मित्रांनो, ट्रान्झिशन मध्ये सुद्धा, म्हणजे ट्रान्झिशनचं मिनिंग काय आहे की आपण ज्यावेळेस स्लाइड शो करतोय, ज्यावेळेस स्लाइड शो करत असू त्यावेळेस आपल्यासमोर स्लाइड कशी प्रेझेंट होईल. म्हणजे ती कट या साईडने तर भरपूर या ठिकाणी आहेत. कशा प्रकारे प्रेझेंट होईल. जर न म्हणाला जशी आहे तशी प्रेझेंट होईल. जर आपण या ठिकाणी कोणतं तरी एखादा ऑप्शन चॉईस केलं, मी या ठिकाणी पुश हे ऑप्शन चॉईस केलं तर बघा, माझी जी स्लाइड आहे ती या प्रकारे प्रेझेंट होणार आहे तुमच्या समोर.
मग मी जर का ते प्रेझेंट केलं तर या ठिकाणी दिसतंय. मी इथं परत अजून या ठिकाणी स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग म्हणू शकतो किंवा इथून सुद्धा हे बटन स्लाइड शो करू शकतो. ज्यावेळेस मी स्लाइड शो करू त्यावेळेस मात्र आपल्याला बघा या पद्धतीनं स्लाइड आहे ती आपल्यासमोर प्रेझेंट होणार आहे. ट्रान्झिशन इफेक्टसाठी या ठिकाणी हे जे स्टार दिसतंय म्हणजे हे स्टार फक्त मी या एका स्लाइडला दिलेला आहे. परत अजून दुसऱ्या स्लाइडला मला कोणता इफेक्ट पाहिजे मी तो देऊ शकतो. जर का मी दुसऱ्या स्लाइडला दिला तर या ठिकाणी बघा परत अजून हे सिम्बॉल आलेलं आहे. म्हणजेच ट्रान्झिशन इफेक्ट मी जो देतोय तो करंट स्लाइडलाच राहू शकेल. जी स्लाइड मी सिलेक्ट केलेली आहे त्या स्लाइडलाच हा इफेक्ट आपण आपल्याला देता येतोय. म्हणजे थोडक्यात की आपण जी स्लाइड सिलेक्ट केलेली आहे त्या स्लाइडला आपण आपल्याला पाहिजे तसे प्रत्येक वेगवेगळ्या स्लाइडला वेगवेगळे आपण ट्रान्झिशन इफेक्ट देऊ शकतो. मी आता बघा काही स्लाइडला या ठिकाणी काही ट्रान्झिशन इफेक्ट देतोय. ज्या स्लाइडला लक्षात ठेवा मी अजून एकदा सांगतोय ज्या स्लाइडला आपण ट्रान्झिशन इफेक्ट द्याल ती स्लाइड सिलेक्ट करायची आहे आणि जो आपल्याला इफेक्ट पाहिजे आहे तो आपण या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो आणि अजून एकदा मी सांगतोय की या ठिकाणी जे स्टार मेन्शन केलेलं आहे या ठिकाणी ज्याला स्टार मेन्शन केलेलं आहे की त्याच स्लाइडला आपण ट्रान्झिशन इफेक्ट दिलेला आहे. 6व्या स्लाइडला मात्र मी ट्रान्झिशन इफेक्ट दिलेला नाही. बरेचसे या ठिकाणी ट्रान्झिशन इफेक्ट अवेलेबल आहेत. जर का मी या ठिकाणी जो बार दिसत आहे याच्यावरती मी जर क्लिक केलं तर आपल्या समोर भरपूर या ठिकाणी इफेक्ट जॉईंट होताना दिसत आहेत, ओपन होत असताना दिसत आहे. जर मी याच्यामध्ये एखादं अजून बघा भरपूर ऑप्शन्स आहेत. मी हनीकॉम सारखं केलं तर हे बघा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हनीकॉम सारखं ओपन होत आहे. खूप चांगले इफेक्ट वाटते हे आपल्याला. बघा तुम्ही पाहिजे तसे चेक करू शकता आणि आपल्याला पाहिजे तसे स्लाइड जे ट्रान्झिशन आहेत आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत. बघा व्हर्टेक्स म्हणून एक ट्रान्झिशन आहे मी ते दाखवते. बघा हे कसं होतं हे बघा. म्हणजेच मी जो इफेक्ट दिलेला आहे श्रेडेड म्हटलं तर स्लाइडला इफेक्ट कशा प्रकारे होतो बघा. श्रेडेड स्विच म्हटलं तर बघा अजून वेगवेगळे प्रकार आहेत त्या ठिकाणी. हेच इफेक्ट म्हणजे मी स्लाइड ज्यावेळेस प्रेझेंट करू तर या प्रकारे इफेक्ट आपल्याला दिसणार आहेत. भरपूर इफेक्ट आपल्याला आहेत. तुम्ही सर्व इफेक्ट चेक करू शकता की कोणकोणते इफेक्ट आहेत ते. लक्षात ठेवा हे जे इफेक्ट आहेत ते मी ज्यावेळेस स्लाइड प्रेझेंट करू एक स्लाइड ओपन करू ज्या स्लाइडला इफेक्ट दिलेला आहे त्या स्लाइडला तो इफेक्ट प्रेझेंट होईल. मी आता या ठिकाणी जर प्ले म्हटलं स्लाइड शो ऑन केला तर या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी इफेक्ट होत आहेत. बघा मी सेकंड स्लाइडला हा इफेक्ट दिलेला होता तर हा इफेक्ट आहे तो ऍड होताना दिसत आहे. हे जे स्लाइडला मी ट्रान्झिशन दिलेलं आहे त्याला अजून काही इफेक्ट देता येत आहेत का बघूया आपण. फ्रॉम लेफ्ट टू टॉप, फ्रॉम लेफ्ट, फ्रॉम टॉप. म्हणजे बघा मी जर अजून ही स्लाइड सिलेक्ट केली तर ही स्लाइड आता आपल्याला आपल्यासमोर रिप्रेझेंट होताना कशी होते बघा. म्हणजे फ्रॉम आता सध्या कुठून दिसत आहे लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असे पाहिजे तसे इफेक्ट आपल्याला देता येतात. म्हणजे आपण ट्रान्झिशन चेंज सुद्धा करू शकतो. त्याला वेगवेगळे इफेक्ट आहेत हे सुद्धा अप्लाय करू शकतो. फ्रॉम टॉप, फ्रॉम राईट, फ्रॉम बॉटम पाहिजे तसं करू शकतो. समजा मी आता हे जे ट्रान्झिशन सिलेक्ट केलेलं आहे आता कोणतं सेकंड स्लाइड सिलेक्ट केलेलं आहे. सेकंड स्लाइड वरती कोणतं ट्रान्झिशन इफेक्ट आहे व्हर्टेक्स. आणि हे व्हर्टेक्सला अजून काही इफेक्ट देता येत आहेत का ते अजून या ठिकाणी ओपन झालेलं आहे. व्हर्टेक्स बघा हे सिम्बॉल या ठिकाणी जे सिम्बॉल आहे तेच सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे याला अजून वेगवेगळे कोणते इफेक्ट अवेलेबल आहेत का बघा. फ्रॉम लेफ्ट, फ्रॉम टॉप, फ्रॉम राईट, फ्रॉम बॉटम. मी या ठिकाणी फ्रॉम बॉटम वरती क्लिक केलेलं आहे. आता बघूया आपण आपली स्लाइड बघा कशी रिप्रेझेंट होते. खालून सुरुवात झाली. अगोदर लेफ्ट पासून होते आता मात्र खालून पासून सुरुवात झाली. जर मी याला चेंज केलं अजून फ्रॉम टॉप घेतलं तर वरून स्लाइड आपल्याला ओपन होत असताना दिसत आहे बघा. फ्रॉम टॉप म्हणालो तर मात्र ही वरून अशी इफेक्ट देताना दिसत आहे. बघा मित्रांनो पाहिजे तसे ऑप्शन्स आपण देऊ शकतो. अगदी आपल्याला कंटाळा येईल पण. आणि ज्या स्लाइडवरती आपण क्लिक कराल मी तिसऱ्या स्लाइडवरती क्लिक केलं. आता तिसऱ्या स्लाइडला मी काय दिलेलं आहे हनीकॉम. हनीकॉम कसा रिप्रेझेंट होतोय आपल्यासमोर मी त्याला प्ले करून बघितलं. हनीकॉम आपल्यासमोर बघा कसा रिप्रेझेंट होतो. एक मिनिट ही दुसरी स्लाइड होती तिसरी स्लाइड. हनीकॉम या पद्धतीने आपल्यासमोर रिप्रेझेंट होतो. लक्षात ठेवा आपल्याला
मी तिसऱ्या स्लाइडला कोणता इफेक्ट दिलेला आहे, हनीकॉम. जर मी हनीकॉम वरती क्लिक केलं तर हनीकॉम आपल्यासमोर अशा पद्धतीने तो प्रेझेंट होतो. जर त्याला अजून वेगवेगळे इफेक्ट पाहिजे असतील तर मी या ठिकाणी हनीकॉम या स्लाइडला सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर बघा त्याची इफेक्ट या ठिकाणी ऑप्शन आता अवेलेबल असताना दिसत नाही. याचा अर्थ काय आहे, हनीकॉम मध्ये अजून वेगळे प्रकार आपल्याला अवेलेबल नाहीत. नसतील तर काही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे अजून भरपूर काही इफेक्ट आहेत ते आपण देऊ शकतोय. ग्लिटर आहे, ग्लिटर बघूया काय करतोय. ग्लिटर इफेक्ट बघा कसा आहे. ग्लिटरला मात्र इफेक्ट अवेलेबल आहेत. इफेक्ट मध्ये अजून भरपूर काय आहेत, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, डायमंड राईट, म्हणजे असे भरपूर आहेत ज्या ठिकाणी आपण बॉटम पासून सुरुवात करून बॉटम पासून सुद्धा ही ग्लिटर स्लाइड आहे ती इफेक्ट करते. मित्रांनो, ट्रान्झिशन इफेक्ट नंतर आपण अजून काही त्याला अजून वेगळे इफेक्ट देता येतात का ते बघूया. मित्रांनो, आपण अगोदर फॉर्मॅट बॅकग्राऊंड करत होतो त्यामुळे हा ऑप्शन्स मेनू या ठिकाणी ओपन झालेला दिसत आहे. आपण त्याला पाहिजे त्यावेळेस कट करू शकतो, जो आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. या ठिकाणी क्लोज बटन आहे, याच्यावरती क्लिक केलं तर तो कट होईल. यानंतर आपण ट्रान्झिशन इफेक्ट बघत होतो. ट्रान्झिशन इफेक्टमध्ये इफेक्ट ऑप्शन्स नंतर जे ऑप्शन्स आहेत ते बघूया आपण. अजून काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याच्यानंतर इथं आपल्याला साऊंड दिसत आहे. साऊंड म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या प्रेझेंटेशनला कुठेही साऊंड आलेला नव्हता दिसत, पण आता या ठिकाणी साऊंड आपल्याला साऊंड जर द्यायचा असेल तर तो देऊ शकतो आपण. मी का जर याच्यावरती क्लिक केलं तर साऊंडचे भरपूर प्रकार आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत. मग या ठिकाणी आपण एखादा कॅमेरा असेल, कॅमेऱ्याचं फ्लॅश कसा पडतो तसा आवाज आहे, ब्रीज आहे, बॉम्ब आहे, ॲरो आहे. आता बॉम्बचा आवाज माहिती आपल्याला कसा आहे, त्यासाठी मी बॉम्ब हे ऑप्शन सिलेक्ट करतोय. आणि हे बॉम्ब ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता इथं स्लाइड नंबर 1 आपण सिलेक्ट केलेली आहे. त्यामुळे पहिली स्लाइड ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस बॉम्ब टाकल्यासारखा आवाज येणार आहे. बघा, पहिल्यांदा बॉम्बचाच आवाज आला. याच्यानंतर जर का आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो बॉम्ब टाकलेला इफेक्ट, तो त्याचा कालावधी आपण देऊ शकतो. ड्युरेशन किती वेळासाठी द्यायचा आहे. आता तो लगेचच येत होता, ड्युरेशन आहे तो मी जर थोडासा जास्त ठेवतोय अजून, जेणेकरून तो जास्त कालावधीसाठी राहील. त्याच्यासाठी अपवर्ड जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करत राहा, त्याचा ड्युरेशन वाढलेला आहे आता. त्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो करंट स्लाइडला दिलेला होता आपण. हा बॉम्बचा इफेक्ट आहे तो आपल्याला फक्त करंट स्लाइडला होता. बघा, हा बॉम्बचा इफेक्ट आहे तो एकाच स्लाइडला होता. जर आपल्याला सगळ्या स्लाइडला जर बॉम्बचे इफेक्ट द्यायचे असतील तर अप्लाय टू ऑल नावाचं बटन आपण क्लिक कराल. अप्लाय टू ऑल बटन आपण जर क्लिक केलं तर सगळ्या स्लाइडला आता बॉम्बचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जर का हा इफेक्ट आपल्याला सर्व स्लाइडला द्यायचा असेल तर मी या ठिकाणी अप्लाय टू ऑल बटन क्लिक करेल. अप्लाय टू ऑल जर अप्लाय टू ऑल केलं तर आपल्याला सगळ्या स्लाइडला हा आवाज आलेला दिसेल. बघा, प्रत्येक स्लाइडला आता हा बॉम्बचा आवाज येत असताना दिसत आहे. प्रत्येक स्लाइड आहे ती बॉम्ब या ऑप्शन्सनं ओपन होत आहे. या ठिकाणी काही ॲडव्हान्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आतापर्यंत मी ऑन माऊस हे माऊसचं बटन ज्यावेळेस क्लिक करू त्यावेळेसच हे बटन हे ऑप्शन्स दाखवत होतं. जर का मी या ठिकाणी आफ्टर असं बटन क्लिक केलं आणि हे ऑन माऊस हे नाहीच केलं तर मला पाहिजे त्या सेकंदानंतर माझा इफेक्ट आहे तो ऑन करू शकतो मी. ओके, म्हणजे जर मी बटन हे आपल्या शक्यतो आपण ऑन द माऊस क्लिक म्हणजे आपण माऊस आपल्याला पाहिजे त्यावेळेस क्लिक केल्यानंतरच इफेक्ट ऑन होतील अशा आपण व्यवस्था करून ठेवली तर हेच व्यवस्थित राहील. मी या ठिकाणी सर्वात अगोदर काही वर्ड टाईप करतोय. त्यामध्ये सायन्स हे मी टाईप केलं, जे टायटल आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा आपण याच्या व्यतिरिक्त अजून काही नावं जर टाकली तर समजा मी या ठिकाणी अजून काही नाव टाकलं, सायन्स एक्सपर्ट असं नाव टाकलं, माझं
जे माझं जे टायटल आहे ते फक्त सायन्स आहे, पण एक्सपर्ट मी या ठिकाणी टाकलेलं आहे. जर का मी या फक्त सायन्सला जर सिलेक्ट केलं आणि याला ॲनिमेशन्स दिले गेले तर हे जे ॲनिमेशन्स आहेत ते पूर्ण या बॉक्सलाच राहतील, कारण टायटल हे फक्त एकच असू शकतं. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, आपण जर एक्सपर्ट हा वर्ड नंतर पाहिजे असेल तर आपल्याला हा टायटल बॉक्समध्ये नको आहे. याच्यासाठी मी याला कट करणार आणि कट केल्यानंतर या ठिकाणी मी दुसऱ्या बॉक्समध्ये याला पेस्ट करू शकतो. बघा आता मित्रांनो, या ज्या बॉक्समध्ये आहे वर्ड मी हा सिलेक्ट केला आणि याच्यानंतर याला मी इफेक्ट दिला तर हा इफेक्ट मात्र नंतर होताना दिसत आहे. दुसरा इफेक्ट याला ॲड झालेला आहे. तसंच त्याच पद्धतीने मला अजून काही इफेक्ट द्यायचे असतील या बॉक्समध्ये तर त्या पद्धतीने मी देऊ शकतोय. हे माझे 3 पॉइंट आहेत. सायन्स हे माझं टायटल आहे आणि एक्सपर्ट विशाल कांबळे हे माझे पॉइंट्स आहेत. हे मला सर्व एक्सप्लेन करायचे. आता जर एक्सप्लेन करायचे असतील तर मी सर्वांना इफेक्ट दिलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व इफेक्ट एकदाच येणार नाहीत, कारण मी नंबर 1ला हा माझा सायन्स वर्ड असला पाहिजे, 2 नंबरला एक्सपर्ट येणार आहे, 3 नंबरला विशाल येणार आहे, 4 नंबरला कांबळे येणार आहे. का? कारण या ठिकाणी मी प्रत्येक वेळेस क्लिक करू त्यावेळेस एक ॲनिमेशन्स या ठिकाणी ओपन होत राहणार आहेत. याला असा सिक्वेन्सली मी ॲनिमेशन्स पॅटर्न दिलेला आहे. तर तो आपण बघूया एकदा प्ले होऊन, सुरुवातीपासून प्ले करूया. स्टार्टिंग प्ले केलं तर बघा आता मी पहिल्यांदा क्लिक करतो. पहिल्यांदा क्लिक केलं तर स्लाइड माझी ओपन झालेली आहे. दुसऱ्यांदा क्लिक केलं तर माझी जे सायन्स वर्ड आहे तो आलेला आहे. आता सायन्समध्ये मला नंतर मी बोलता बोलता मला काहीतरी सांगायचं आहे आणि तो वर्ड मला लिहायचा आहे फळ्यावरती. आपण जर कॉम्प्युटरवरती शिकवत असाल तर डिजिटली शिकवत असाल तर तो फक्त आपल्याला एका वेळेस फक्त क्लिक करायचा आहे. जर तो क्लिक केला तर माझा दुसरा वर्ड प्रकट झालेला दिसत आहे. जर मी तिसऱ्यांदा क्लिक केलं तर तिसरं ॲनिमेशन क्लिक झालं. चौथ्यांदा क्लिक केलं तर चौथं ॲनिमेशन्स या ठिकाणी क्लिक होताना दिसत आहेत. आता याच्या व्यतिरिक्त मी अजून काही टाईप केलेलं नाही. जेवढं पाहिजे तेवढे इफेक्ट आपल्याला देता येत आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यासाठी आपल्याला प्रत्येक स्लाइडला आपल्याला इफेक्ट देता आले पाहिजेत, ॲनिमेशन्स देता आले पाहिजेत. प्रत्येक वर्डला आपण ॲनिमेशन देऊ शकतो. पाहिजेत तेवढे ॲनिमेशन्स आपण देऊ शकतो. आता जे हे प्रेझेंटेशन, आता हे जे आपण प्ले करून बघितलं, हे प्रत्येक बटनानंतर हे ओपन होत असताना दिसत होते. सायन्स हा वर्ड क्लिक झाला, एक्सपर्ट क्लिक झाला, विशाल क्लिक झाला. ज्यावेळेस मी लेफ्ट बटन क्लिक करत राहतो त्यावेळेस ते ओपन होत राहत आहेत. आता लक्षात ठेवा मित्रांनो, की जर आपल्याला हे जे वर्ड दिसत आहेत, हे वर्ड म्हणजे आपल्याला हा एक वर्ड नको आहे. आता समजा आम्हाला एका वेळेस एकच पॉईंट फक्त दिसला पाहिजे. ओके, जर मला एका वेळेस एकच पॉईंट दिसला पाहिजे याच्यासाठी मी अजून काही ऑप्शन्स देऊ शकतो. ॲनिमेशनचे बरेचसे प्रकार आहेत. सो लक्षात ठेवा, पहिल्यांदा एंट्रन्स आहे की हा वर्ड आला पाहिजे, कसा आला पाहिजे. एम्फॅसिस आल्यानंतर तो कसा रिप्रेझेंट झाला पाहिजे. आणि एक्झिट म्हणजे तो मला वर्ड नको आहे, आता मला एका वेळेस एकच वर्ड सांगायचा आहे, एकाचीच माहिती द्यायची आहे, तर मला तोच वर्ड नको आहे, बाकीचे वर्ड नको आहे, त्या ठिकाणी एक्झिट. म्हणजेच याचा अर्थ ॲनिमेशनचे 3 महत्त्वाचे टाईप आहेत: एंट्रन्स, एम्फॅसिस आणि एक्झिट. हे 3 महत्त्वाचे टाईप्स लक्षात ठेवा मित्रांनो. आपण आता हेच 3 महत्त्वाचे टाईप बघूया. एंट्रन्स म्हणजे आत येणं, एम्फॅसिस म्हणजे आत आल्यानंतर पाहिजे तेवढा मोठा होणं, त्याचा कलर चेंज होणं, याच्यामध्ये बरेचसे काही इफेक्ट होऊ शकत आहेत. त्याचबरोबर तिसरा जो पार्ट आहे तो एक्झिट म्हणजे काम झाल्यानंतर बाजूला निघून जाणं. आता हे सायन्स मला शिकवायचं आहे आणि सायन्स लेवल मला शिकवल्यानंतर मला एक्सपर्ट हा शिकवायचा. आता मी परत अंडू बटन, Ctrl+Z बटन यूज करून मी अंडू हे करतो, नको आहे मला हे. आता हे बघा, या ठिकाणी म्हणजे जे केलेले इफेक्ट आहेत ते पाहिजे. आता मला जे इफेक्ट केलेले आहेत हे इफेक्ट नको आहे, त्याच्यासाठी मी याला सिलेक्ट करणार आणि मी याला नन म्हणणार. हे नन म्हणणार, याला इफेक्टला क्लिक करणार आणि याला नन नको आहेत. आता याला कोणतेही इफेक्ट नाहीत. आता मला हे सायन्सलाच मी फक्त आता इफेक्ट दिलेला आहे. सायन्स हा वर्ड आल्यानंतर
दुसऱ्या वेळेस माझा एक्सपर्ट हा वर्ड आला पाहिजे, आणि कारण मी दुसऱ्या वेळेस मी एक्सपर्ट शिकवणार आहे, मी हा वर्ड अपिअर झाला पाहिजे किंवा फेड झाला पाहिजे. याला मी क्लिक केलं तर हा वर्ड ह्या टेबलला इफेक्ट लागू झाला. मी या वर्डलाच फक्त क्लिक केलं आणि वर्डलाच क्लिक केल्यानंतर याला फेड असं ॲनिमेशन्स दिलं आणि हा वर्ड माझ्यासमोर प्रेझेंट झाला. आता मला दुसरा वर्ड शिकवायचा आहे. जर दुसरा वर्ड शिकवायचा असेल पण पहिला वर्ड गायब करायचा मला, अगोदर मला पहिला वर्ड हा गायब करून टाकायचा. हा पॉईंट मला डिस्कस करायचा नाही आता, कारण विद्यार्थ्यांसमोर हा पॉईंट नको आहे. इथं अगोदरची माहिती मला काढून टाकायची आहे. त्याच्यासाठी मला या वर्डला अजून एकदा क्लिक करावं लागेल आणि अजून एकदा क्लिक केल्यानंतर मला दुसरं ॲनिमेशन द्यावं लागेल. त्याला आपण एक्झिट म्हणतो. आता मला हा वर्ड नको आहे, हा मी शिकवून झालेला आहे माझं. मला दुसरा वर्ड पाहिजे आहे, मला हे शिकवायचं आहे, मला हा पॉईंट शिकवायचा आहे. हा पॉईंट माझा झालेला आहे क्लिअर करून आणि तो आता फळ्यावरती नको आहे. मला दुसरा पॉईंट शिकवायचा आहे. त्याच्यासाठी मी हा नको असलेला पॉईंट अगोदर मला काढून टाकावं लागेल. याच्यासाठी एक्झिट ॲनिमेशन्स आपल्याला द्यायचे, लक्षात ठेवा. म्हणून मी या ठिकाणी परत क्लिक करायला गेलो आणि एक्झिट बटनवर आपल्याला नको आहे तर ते गायब होताना दिसत आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, जर का मी हे ॲनिमेशन क्लिक केलं तर जो पहिला इफेक्ट दिलेला आहे तो निघून जाईल आणि दुसरा इफेक्ट जो दिलेला आहे तो ऍड होईल. बघा, मी एक्झिट म्हणतोय, मला आता हा वर्ड नको आहे. बघा, हा वर्ड गेलेला आहे डायरेक्ट. पहिला जो इफेक्ट आहे तो राहिलेला नाही. पहिल्यांदा जो मी एंट्रन्स नावाचा इफेक्ट दिलेला होता तो मात्र या ठिकाणी निघून गेला आणि आता एक्झिट बटन आला. पण मला हा पॉईंट तर शिकवायचा होता. जर मला हा पण पॉईंट पहिल्यांदा शिकवायचा आहे, पहिल्यांदा पाहिजे आहे आणि दुसऱ्यांदा नको आहे, याच्यासाठी लक्षात ठेवा, मी अजून एकदा सांगतो. हा जर बघा, लक्षात ठेवा, मला पहिल्यांदा पॉईंट शिकवायचा होता आणि नंतर मला काढून टाकायचा होता. पण झालं काय की मी ह्याला जर क्लिक केलं, दुसरा इफेक्ट नको आहे म्हटलं तर पहिला ॲनिमेशन निघून गेलेला आहे. हा आलेला दिसतच नाही पण गेलेला मात्र दिसतोय. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की दोन इफेक्ट, आपल्याला एका वर्डला दोन इफेक्ट द्यायचे. आता मात्र एका इफेक्टला एकच वर्ड सध्या आहे. तो कोणता आहे? एक्झिट इफेक्ट आहे. जो एंट्रन्स इफेक्ट आहे तो निघून गेलेला आहे. लक्षात ठेवा, हे आपल्याला ऍड करायचं आहे. याच्यासाठी मी सुरुवातीपासून याला पहिल्यांदा आणतोय. आणण्यासाठी मी काय म्हणाल, एंट्रन्समध्ये मी एक ॲनिमेशन दिलं, तो अशा पद्धतीने आला. आता हा गेला पाहिजे. जाण्यासाठी मी काय कराल, त्याला एक्झिट म्हणाल. बट त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्हाला ऍड ॲनिमेशन करायचंय. म्हणजे याच वर्डला हा वर्ड पहिल्यांदा आला पाहिजे आणि हाच वर्ड नंतर गेला पाहिजे. याच्यासाठी मी याच्यावरतीच ऍड ॲनिमेशन करणार आहे. म्हणजे हा वर्ड पहिल्यांदा आलेला आहे तो तर ठेवायचाच आहे आणि हाच वर्ड मला नंतर घालवायचा आहे. याच्यासाठी मी ऍड ॲनिमेशन वरती गेलो. ऍड ॲनिमेशन गेल्यानंतर एक्झिट ॲनिमेशन या ठिकाणी दिसत आहे. स्क्रोल बार थोडासा खाली घ्या, या ठिकाणी एक्झिट ॲनिमेशन दिसतोय. जसा आला तसाच घालवूया आपण. याच्यासाठी फेड आहे, फेडवरती क्लिक केलं. बघा, आता मित्रांनो, हा आपल्याला एकाच वर्डला दोन ॲनिमेशन ऍड होताना दिसत आहेत. हे वरच्या एका ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर खालच्या एका ठिकाणी आहे. बघा, आता एकाच वर्डला इफेक्ट ऍड होत गेले म्हणून ऑटोमॅटिकली या ठिकाणी ॲनिमेशन पॅन ओपन होत असताना दिसत आहे, जेणेकरून कन्फ्युजन टळेल. म्हणजे मी हा वर्ड सिलेक्ट केला तर या वर्डसाठी किती ॲनिमेशन इफेक्ट दिलेले आहेत ते आपल्याला ह्या ॲनिमेशन पॅनमध्ये दिसतील, की जो ऑटोमॅटिकली ओपन झालेला आहे. ह्या ॲनिमेशन पॅनमध्ये आपल्याला दिसत आहे की दुसरा आणि तिसरा इफेक्ट हा एक्सपर्ट या वर्डला दिलेला आहे. पहिला इफेक्ट, दुसरा इफेक्ट जो एक्सपर्ट वर्डला दिलेला आहे त्यातला पहिला इफेक्ट आहे तो एंट्रन्सचा आहे आणि रेड म्हणजेच या ठिकाणी दुसरा इफेक्ट आहे तो एक्झिटचा आहे. बरोबर. आता मित्रांनो, आपण अजून एकदा बघूया. तसंच त्याच पद्धतीनं माझा हा एक्सपर्ट शिकून झालेला आहे, तो निघून गेलेला आहे. आता मला नेक्स्ट पॉईंट शिकवायचा आहे. याच्यासाठी मी याच्यावरती क्लिक केलं. तो आला पाहिजे. सुरुवातीला शिकवायचा म्हटल्यानंतर तो आला पाहिजे. याच्यासाठी मी त्याला एंट्रन्स इफेक्ट दिला. एंट्रन्स म्हणजे तो अजून वेगवेगळ्या पद्धतीने इफेक्ट आहे. तो कसा आला पाहिजे, मी फ्लाय इन केलं, तो असा उडत आला पाहिजे. ओके. आता आल्यानंतर, हा शिकून झाल्यानंतर मला याला गायब करायचं आहे. मी याच्यासाठीच परत हाच विशाल नावाचा वर्ड मी परत सिलेक्ट करेल आणि सिलेक्ट केल्यानंतर मी ऍड ॲनिमेशन वरती जाणार आहे. मला आता हा शिकून झालेला आहे, आता मला नको आहे म्हणून मी या ठिकाणी एक्झिट, मी स्क्रोल बार परत खाली घेतला आणि हा कसा आलेला होता, फ्लाईंग करत आलेला होता. आता आपल्याला
फ्लाइंग आउट करावा लागेल, जसा आलेला आहे तो तसाच बाजूला जाऊ शकतो. ओके. आता म्हणजे मी या पॉइंटला सुद्धा 2 इफेक्ट दिले. आता मला या वर्डला माझा आता 3रा पॉईंट शिकवायचा आहे, मला लास्ट पॉईंट शिकवायचा आहे. हा वर्ड निघून गेला, आता मला नवीन आणायचा आहे. मी याच्यावरती एंट्रन्स केलं. एंट्रन्समध्ये मी अजून वेगळ्या पद्धतीने आणला हा वर्ड. वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या ठिकाणी. मी त्याला फिरवत आणू शकतो किंवा एकदम बाउन्स करत आणू शकतो किंवा एकदम झूम करू शकतो. बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तुम्ही चेक करू शकाल प्रत्येक ऑप्शन्स काय आहेत ते. मी या ठिकाणी स्विल केलं किंवा व्हील किंवा शेप असे पाहिजे ते ऑप्शन्स आहेत. मला आता या ठिकाणी आपण इंटरेस्टिंग अजून देऊया, थोडासा बाउन्स देऊया. बाउन्स केल्यानंतर कसा येतोय बघा, तो बाउन्स करत हा वर्ड येणार आहे. ओके. आता आल्यानंतर हा शिकून झाल्यानंतर मला नको आहे, परत मी याला सिलेक्ट केलं. पहिल्यांदा आला तो, आता मला त्याला गायब करायचा आहे, याच्यासाठी मी परत सिलेक्ट केलं. आणि आता मात्र आपण कशामध्ये जाल, बरोबर ऍड ॲनिमेशनमध्ये. म्हणजे याच वर्डला मला 2 इफेक्ट द्यायचे असतील तर मी याला ऍड ॲनिमेशनमध्ये नक्कीच जाणार आहे. ऍड ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आता मला घालवून टाकायचं, याच्यासाठी एक्झिट. जसा आला तसा घालवून टाकायचं. बाउन्स करत आला होता, याला आपण बाउन्स करतच घालूया. मी बाउन्सवरती क्लिक केलं म्हणजे जसा आला तसाच तो निघून गेला. ओके. तर लक्षात ठेवा, आता जे सर्व प्रेझेंटेशन तयार झालेलं आहे याला मी थोडक्यात ॲनिमेशन दिलेलं आहे. आता हे सर्व ॲनिमेशन कसं काम करते बघूया. बघा, मी स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग प्ले केलं. प्ले केल्यानंतर आपल्यासमोर दिसत आहे. मी अजून एकदा प्ले करतोय. मी एक क्लिक केलं तर आपल्यासमोर हा वर्ड आहे तो सायन्स प्रेझेंट झाला. मला सायन्सची माहिती सांगायची आहे. मी पहिला पॉईंट ओपन केला, बघा क्लिक करतोय प्रत्येक वेळेस. आता एक्सपर्ट शिकून झालेला आहे. आता मला अजून एकदा क्लिक करायचा, एक्सपर्ट गायब होईल. बघा, मी अजून एकदा क्लिक करतोय, लेफ्ट बटन क्लिक केल्यानंतर एक्सपर्ट गायब झालं. आता याच्यानंतर मला नवीन पॉईंट शिकवायचा आहे. मी परत क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर हा नवीन पॉईंट प्रेझेंट झाला. मी तो शिकवला. आता मला तो नको आहे. मी परत क्लिक केलं, तो गेला. आता मला नवीन पॉईंट ओपन करायचा आहे. मी परत क्लिक केलं, तो पॉईंट बाउन्स होत आलेला आहे. आता हा पण पॉईंट शिकून झालेला आहे आणि मला तो नको आहे. मी परत क्लिक केलं. तर या पद्धतीनं आपण आपलं प्रेझेंटेशन मांडू शकाल. तर खूप महत्त्वाचं ॲनिमेशन आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला अगोदरपासून याची तयारी करावी लागेल. आपल्याला कोणता वर्ड कसा आला पाहिजे आणि कसा गेला पाहिजे याच्यासाठी ॲनिमेशन आहेत. आता या ठिकाणी बघूया आपण ॲनिमेशनचे टाईप किती आहेत. भरपूर ॲनिमेशन्स आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण पाहिजे तो शब्द कसा आला पाहिजे याच्यासाठी एंट्रन्सचे एवढेच इफेक्ट नाहीत किंवा एम्फॅसिसचे एवढेच इफेक्ट अवेलेबल नाहीत. बरेचसे इफेक्ट आहेत अवेलेबल आपल्याकडे बरेचसे इफेक्ट अवेलेबल आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो मोर एंट्रान्स, मोर एम्फॅसिस, मोर एक्झिट. म्हणजे मी जर मोर एंट्रान्सवरती क्लिक केलं तर आपल्यासमोर खूप मोठी यादी आहे. या ठिकाणी आपण पाहिजे ते इफेक्ट आपण चेक करू शकताय. बघा, आतापर्यंत आपण बघितलेले नाही ते आपण इफेक्ट बघू शकताय. बुमरँग म्हटलं तर आता जे वर्ड सिलेक्ट होतं त्याला बुमरँग करत आलेले आहेत. बघा, सगळा टेबलच सिलेक्ट होता, सगळे वर्ड हे बुमरँग करत आलेले आहेत. बघा, मी अजून एकदा प्ले करतो. आता हा अप्लाय केलेलं नव्हतं, सॉरी. मित्रांनो, अजून सुद्धा बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत या ठिकाणी. मित्रांनो, अजून आपण एंट्रन्स आणि एक्झिट नावाचं ऑप्शन्स बघितलं. आपण ॲनिमेशन्समध्ये एंट्रन्स आणि एक्झिट नावाचं ॲनिमेशन दिलं. आता आपण बघूया एम्फॅसिस म्हणजे काय. आता लक्षात ठेवा मित्रांनो, जर का आपल्याला एम्फॅसिस द्यायचं असेल तर आपल्याला खरं तर हे मध्ये द्यावं लागेल. एम्फॅसिस म्हणजे काय की समजा हा एक्सपर्ट वर्ड आलेला आहे, तो सुरुवातीला आला, नंतर तो गेला, पण आल्यानंतर आपल्याला तो अजून हायलाइट करायचा आहे. अजून आल्यानंतर तो अजून त्याला मोठं करायचं आहे किंवा अजून तुम्ही त्याचं त्या पॉईंटचं एक्सप्लेनेशन करत आहात. मग त्याच्यासाठी मी हा वर्ड पुन्हा सिलेक्ट केला आणि या इफेक्टला मी एम्फॅसिस म्हणू शकतोय. बट एम्फॅसिस कधी पाहिजे, मी आता एखादा एम्फॅसिस जर सिलेक्ट केलं, आल्यानंतर मला तो मोठा झालेला दिसायचा आहे, ग्रो अँड श्रिंक असं म्हटलं तर मी याच्यावरती क्लिक केलं तर तो ग्रो आणि श्रिंक झालेला दिसत आहे. म्हणजे आल्यानंतर तो
आपल्याला अजून हायलाईट करायचं असेल तर त्याच्यासाठी मी ग्रो अँड शिंक असं नावाचं ऑप्शन दिसत आहे. बट विद्यार्थी मित्रांनो, मी हे स्टार्टिंग पासून प्ले करून दाखवतोय. हा इफेक्ट एम्फॅसिसचा कसा दिलेला आहे तो बघूया आपण. ज्या पद्धतीने आपण स्लाइड शो करूया. स्लाइड शो केल्यानंतर बघा हा इफेक्ट कसा आहे तो. एक्सपर्ट हा मोठा झालेला दिसत आहे आणि विशाल नंतरचा दुसरा वर्ड आलेला आहे, तो निघून गेलेला आहे. तिसरा लक्षात ठेवा मित्रांनो, हा गेलेला दिसत नाही. का गेलेला दिसत नाही? कारण आपण ऍड ॲनिमेशन्स म्हटलेलं नव्हतं. म्हणून याच्यासाठी आपल्याला ऍड ॲनिमेशन्स म्हणावं लागेल. याच्यासाठी मी Ctrl Z म्हणालो, जसं आहे तसंच राहील. हे गेलेलं आहे, पण आता मला या ठिकाणी या वर्डला ॲनिमेशन ऍड करायचं आहे. म्हणून मी ऍड ॲनिमेशन्स मध्येच जाऊन याला ग्रो आणि श्रिंक करू शकतो. एम्फॅसिस मध्ये जा, ग्रो आणि श्रिंक करा, म्हणजे हे इफेक्ट मोठा झालेला आपल्याला दिसेल. मी आता पुन्हा प्ले करतोय. प्ले केल्यानंतर बघा पहिला इफेक्ट पहिला आलं, दुसरं आलं, तिसरं पण आलेलं आहे. बघा सुरुवातीपासून. मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला जे इफेक्ट आपण देत आहोत, म्हणजे मला काय करायचं आहे की हा वर्ड एम्फॅसिस इफेक्ट देत असताना लक्षात ठेवायचं आहे की तो वर्ड पहिल्यांदा आला पाहिजे. आल्यानंतर तो वर्ड मला एम्फॅसिस शिकत असताना लक्षात ठेवायचं की तो वर्ड पहिल्यांदा येणार आहे आपल्यासमोर. फर्स्ट वन तो वर्ड आपल्यासमोर येणार आहे. दुसरं म्हणजे तो वर्ड रिप्रेझेंट होणार आहे. आणि तिसरं म्हणजे आपल्याला तो वर्ड घालवून टाकायचा आहे. 3 पॉइंट लक्षात ठेवा. आला पाहिजे, प्रेझेंट झाला पाहिजे आणि निघून गेला पाहिजे. सुरुवातीला आला पाहिजे याच्यासाठी आपण एंट्रान्स, तो प्रेझेंट झाला पाहिजे यासाठी एम्फॅसिस, आणि तो निघून गेला पाहिजे याच्यासाठी एक्झिट. आता आपण 2च इफेक्ट दिले. एक तर तो वर्ड आला आणि तो वर्ड निघून गेला. मधली जी स्टेज आहे ती आपण दिलेली नाही. मी आता पुन्हा या ठिकाणी जे इफेक्ट दिलेले आहेत ते सगळे कॅन्सल करतो. यासाठी इथं ॲनिमेशन पॅन आहे. ॲनिमेशन पॅनवरती सिलेक्ट केलं, Ctrl Z म्हणाल. Ctrl Z म्हटलं तर सर्व स्लाइड सिलेक्ट होतील, किंवा इथून असं ओढलं तरी सर्व स्लाइड आहे त्या या सिलेक्ट होतील. Ctrl A आपल्याला म्हणावं लागेल. Ctrl A म्हणाला तर हे सर्व स्लाइड सिलेक्ट होतील. आता मला हे ॲनिमेशन्स नको आहे तर परत तुम्ही राईट बटन क्लिक करा. राईट बटन क्लिक केल्यानंतर रिमूव्ह म्हणू शकाल. रिमूव्ह म्हटल्यानंतर हे सर्व ॲनिमेशन निघून जाईल. आता आपण सुरुवातीपासून इफेक्ट देऊया. आता मित्रांनो आतापर्यंत आपण एंट्रन्स आणि एक्झिट हे ॲनिमेशनचे टाईप बघितले. यानंतर आता एम्फॅसिस म्हणजे काय आहे ते बघणार आहोत. एम्फॅसिस म्हणजे काय? म्हणजे हा वर्ड जर समजा येत असेल, सपोज हा वर्ड काहीतरी तुमच्यासमोर रिप्रेझेंट होतोय, तो या प्रकारे रिप्रेझेंट होतोय आणि रिप्रेझेंट झाल्यानंतर तो आपल्याला घालवताही येतोय, पण त्याच्या अगोदर तो वर्ड आपल्याला हायलाईट करायचा आहे किंवा त्याला मोठं करायचं आहे किंवा तो अजून स्पष्टपणे सांगायचा आहे. याच्यासाठी जे ऑप्शन्स आहेत ते एम्फॅसिस आहे. मग आपण एम्फॅसिसमध्ये जाल. मग एम्फॅसिसमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला तो वर्ड जो आहे तो कसा हायलाईट झाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याला इफेक्ट टाकू शकताय. मी सर्वप्रथम ग्रो अँड श्रिंक टाकतो. तो मोठा झाला पाहिजे आणि तो दिसला पाहिजे आणि नंतर तो गेला पाहिजे. म्हणून मी याला तिसरं ॲनिमेशन ऍड करतोय. मित्रांनो सर्वप्रथम आपण बघितलं हा वर्ड आपण आता बघूया. आता एम्फॅसिस हा इफेक्ट तो वर्ड आलेला आहे आणि आता याला एम्फॅसिस इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. एम्फॅसिस म्हणजे तो कसा रिप्रेझेंट झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी ऍड ॲनिमेशन मध्ये गेलो. डायरेक्ट मी एम्फॅसिस गेलो. एम्फॅसिस डायरेक्ट इफेक्ट दिला तर हा
जो पहिला इफेक्ट दिलेला आहे तो निघून जाईल याच्यासाठी मी याला ऍड ॲनिमेशन्स मध्ये क्लिक केलं. ऍड ॲनिमेशन्स मध्ये क्लिक केल्यानंतर तो वर्ड मला कसा हायलाइट करायचा आहे किंवा तो अजून चांगल्या प्रकारे कसा रिप्रेझेंट मोठा होईल याच्यासाठी मी ग्रो श्रिंक केलं. तसे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मी पहिल्यांदा ग्रो अँड श्रिंक केलं म्हणजे तो वर्ड आला आणि नंतर तो मोठा झाला आणि आता तो नको आहे. हे जे ऑप्शन्स आहेत ते या प्रकारे हा वर्ड तुमच्या समोर आलेला आहे. आल्यानंतर आपल्याला तो कसा हायलाइट होईल याच्यासाठी मी या ठिकाणी एम्फॅसिस वरती क्लिक केलं. एम्फॅसिस म्हणजे तो वर्ड आल्यानंतर कसा प्रेझेंट होईल तुमच्या समोर याच्यासाठी आपण एम्फॅसिस यूज करायचा आहे. आता जर मी एम्फॅसिस यूज केलं तर जो अगोदरचा इफेक्ट दिलेला आहे तो मात्र निघून जाईल आणि फक्त एम्फॅसिसच होईल. याच्यासाठी करायचं काय आहे, ऍड ॲनिमेशन या वर्डवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल, जो पहिला इफेक्ट आहे तो चेंज होणार नाही. याच्यासाठी मी ऍड ॲनिमेशन वरती गेलो आणि ऍड ॲनिमेशन मध्ये मला हा वर्ड कशा प्रकारे हायलाइट करायचा आहे त्याच्यावरती मी क्लिक करू शकतो. सो सर्वात अगोदर मी ग्रो अँड श्रिंक वरती क्लिक करतोय जेणेकरून हा एक वर्ड आहे तो अशा प्रकारे वाढलेला दिसेल. याच्यासाठी मला याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपण बघूया हा सुरुवातीला वर्ड आला. आता हा आल्यानंतर मला हा जो पॉइंट आहे तो सुरुवातीला आल्यानंतर मला हा प्रेझेंट करायचा आहे किंवा अजून त्याची माहिती सांगायची आहे किंवा अजून त्या वर्ड बद्दल तो वर्ड अजून मला मोठा करायचा आहे, प्रेझेंट करायचा आहे, अजून चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायचा आहे. याच्यासाठी ऍड ॲनिमेशन पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ऍड ॲनिमेशन मध्ये जावं लागेल. जर का मी याला एम्फॅसिस केलं म्हणजे प्रेझेंट करण्यासाठी हा वर्ड आल्यानंतर सॉरी क्लिअर एम्फॅसिस पार्ट 1 क्लिअर. ओके स्टार्ट. मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं एम्फॅसिस. आतापर्यंत आपण बघितलं ॲनिमेशन्स इफेक्ट मध्ये आपण एंट्रन्स आणि एक्झिट हे ॲनिमेशन्स बघितलं. आता एम्फॅसिस काय आहे तो बघूया. एम्फॅसिस म्हणजे काय की जो वर्ड आलेला आहे तुमच्या समोर आल्यानंतर तो कसा प्रेझेंट होईल, म्हणजे कशा पद्धतीने प्रेझेंट होईल. तो मोठा होईल, त्याचा कलर बदलायचा असेल कलर बदलू शकतोय, पाहिजे तसे ऑप्शन्स आहेत. याच्यासाठी आपल्याला एम्फॅसिस मध्ये जायचं आहे. हे एम्फॅसिसचे सर्व ऑप्शन्स आहेत. पण लक्षात ठेवा तो वर्ड आलेला आहे म्हणजे सुरुवातीचा इफेक्ट झाल्यानंतर याच वर्डला मला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. सेम वर्ड दुसरा सेकंड इफेक्ट. सो याच्यासाठी मला ऍड ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि ऍड ॲनिमेशन मध्ये जाऊन म्हणजे पहिला इफेक्ट कोणता झाला, तो वर्ड आलेला आहे. आल्यानंतर तो मला हायलाइट करायचा आहे. हायलाइट करण्यासाठी मी ऍड ॲनिमेशन मध्ये गेलो, एम्फॅसिस वरती क्लिक केलो आणि कसा हायलाइट पाहिजे, ग्रो अँड श्रिंक पाहिजे. मी ग्रो अँड श्रिंक वरती केलं म्हणजे तो वर्ड मला ग्रो अँड श्रिंक होताना दिसत आहे. म्हणजे हा वर्ड पहिल्यांदा आला, नंतर श्रिंक झाला म्हणजे एम्फॅसिस झाला. सगळ्यात अगोदर एंट्रन्स, नंतर एम्फॅसिस आणि तिसरा इफेक्ट आपण या ठिकाणी देऊ शकतो एक्झिट. म्हणजे मी तिसरा इफेक्ट दिला, याला एक्झिट नको आहे तर मी याला अजून एक एक्झिट इफेक्ट दिला. म्हणजे काय होईल, सुरुवातीला वर्ड येईल, तो हायलाइट होईल आणि नंतर निघून जाईल. अगोदर काय बघितलं आपण, तो वर्ड आला आणि निघून गेला. आपण असे सुद्धा इफेक्ट देऊ शकतो. तो वर्ड आला सुरुवातीला आणि नंतर तो हायलाइट झाला आणि नंतर त्या ठिकाणी तो निघून गेला. अशा प्रकारे आपण ॲनिमेशन याचे देऊ शकतो. लक्षात ठेवा ॲनिमेशन्स देत असताना या ठिकाणी ॲनिमेशन पॅड ओपन होत आहे म्हणजे आपल्याला क्लिअर होईल की आता मात्र इथं एकच ॲनिमेशनचा एकच इफेक्ट याच्यावरती झालेला दिसतोय, म्हणजे अजून सुद्धा दुसरा इफेक्ट झालेला नाही. सो म्हणून मी अजून एकदा इफेक्ट द्यायला सुरुवात करतो. ॲनिमेशन पॅन्समध्ये सर्व डिटेल्स असतात त्याची, म्हणजे पहिला इफेक्ट कशाला दिलेला आहे, दुसरा इफेक्ट कशाला आहे, पहिला इफेक्ट जो टायटल वर्डला आहे सायन्सला, दुसरा इफेक्ट आहे तो एक्सपर्ट या वर्डला दिलेला आहे आणि एकच इफेक्ट आहे जो रेड कलरने दाखवत आहे. याच्यासाठी मी परत सुरुवातीपासून हा इफेक्ट कॅन्सल करतोय. नन या वर्डवरती क्लिक करतो. आता कोणतेही इफेक्ट नाहीत. परत अजून सुरुवातीपासून बघा तो वर्ड आता तुमच्या समोर येणार आहे. याच्यासाठी मी एंट्रन्स वरती क्लिक केलं. एंट्रन्स वरती आपण पाहिजे त्या पद्धतीनं आणू शकाल. एंट्रन्स वरती मी
फेड या पद्धतीने हा वर्ड आणलेला आहे. आता हाच आणल्यानंतर आपण याला एम्फॅसिस द्यायचा आहे, म्हणजे तो रिप्रेझेंट करायचा आहे, प्रेझेंट करायचा आहे. याच्यासाठी मी ग्रो अँड श्रिंक म्हणलं, म्हणजे तो प्रेझेंट झाला. आणि याच वर्डला मला सिलेक्ट करून, आता मला याच वर्डला अजून एकदा सिलेक्ट करून ऍड अॅनिमेशन्स मध्ये म्हणायचं आहे, ऍड अॅनिमेशन्स मध्ये जायचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण एंट्रन्स आणि एक्झिट इफेक्ट बघितले. एंट्रन्स म्हणजे आतमध्ये येण्यासाठी होतं. एंट्रन्स म्हणजे आतमध्ये, याचा अर्थ एंट्रन्ससाठी ग्रीन हा सिम्बॉल आहे. मी क्लिक करून दाखवतोय तुम्हाला. जर मी याला सिलेक्ट केलं तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपण जर या ठिकाणी एंट्रन्स केलं तर याला ग्रीन सिम्बॉल राहील. फॉर एक्झाम्पल मी याला फेड असं दिलेलं आहे. तर आपल्याला अॅनिमेशन पॅनलमध्ये दिसत आहे की एंट्रन्स म्हणजे सेकंड एक्सपर्ट इफेक्टला एक जो इफेक्ट बसलेला आहे तो एंट्रन्स आहे, म्हणजे ग्रीन कलरचा आहे. जर मला हे कॅन्सल करून मी हे सिलेक्ट करणार नाही. बघा, हे सिलेक्ट केलं तर याच्यातच अॅनिमेशन इफेक्ट ऍड होईल आपला. याच्यासाठी मी या वर्डला पुन्हा सिलेक्ट केलं, या वर्डला सिलेक्ट केलं, मी पुन्हा सिलेक्ट केलं आणि याच वर्डला मला ऍड अॅनिमेशन करायचं आहे. आणि दुसरं अॅनिमेशन तो वर्ड आल्यानंतर मला तो वर्ड मोठा करायचा आहे. याच्यासाठी मी दुसरा इफेक्ट दिला, त्याला एक्सपर्ट म्हणून. आता हा जो एक्सपर्ट म्हणजे पहिल्यांदा एंट्रन्स इफेक्ट दिला, जो मी हा सेकंड नंबरला दिसतो एक्सपर्टला मी एंट्रन्स इफेक्ट दिला. तो वर्ड आलेला आहे. आल्यानंतर तो हायलाइट कसा होईल, म्हणजे याच्यासाठी येल्लो कलर आहे. आता मला तो वर्ड नको आहे, म्हणजे काढून टाकायचा आहे, तो पॉईंट शिकून झालेला आहे. याच्यासाठी मी परत या वर्डला सिलेक्ट केलं आणि पुन्हा ऍड अॅनिमेशन्स मध्ये गेलो आणि या ठिकाणी परत आपण एक्झिट इफेक्ट मध्ये जाणार आहोत. एक्झिट इफेक्ट इथं आहे. थोडासा रोल खाली घ्या आणि रोल खाली घेतल्यानंतर तुम्हाला एक्झिट दिसेल, कशा प्रकारे तो गेला पाहिजे. याच्यासाठी मी फ्लाय आउट केलं, म्हणजे तो वर्ड आहे तो निघून जाईल. म्हणजे या पद्धतीने बघा, एंट्रन्ससाठी एकाच वर्डला मी 3 इफेक्ट दिलेले आहेत, ग्रीन, येलो आणि रेड. म्हणजे ग्रीन म्हणजे काय, तो वर्ड आतमध्ये कसा आला. येल्लो म्हणजे काय की तो वर्ड कसा हायलाइट झाला. आणि तिसरा आहे तो रेड, म्हणजे तो निघून गेला, तो कसा निघून गेला. अशा प्रकारे मी एकाच वर्डला 3 इफेक्ट दिलेले आहेत. बघूया आपण कसे होत आहेत ते. त्याच्या अगोदर आपण ह्या वर्डला कोणतेही इफेक्ट दिलेले नाहीत, हे वर्ड असेच राहतील शिल्लक. म्हणून आपण याला अगोदर पूर्वीपासून आपण बघू शकतोय की आपण अजून एकदा बघू शकतोय. आपण या वर्डला सुद्धा काही अॅनिमेशन्स इफेक्ट देऊ. याच्यासाठी मी सिलेक्ट हा वर्ड चॉईस केला. बघा, मी याच्यासाठी सिलेक्ट हा वर्ड चॉईस केला आणि मला परत अजून या सिलेक्ट वर्डसाठी पहिला एंट्रन्स पाहिजे आहे इफेक्ट. एंट्रन्समध्ये एक कोणता तरी इफेक्ट चॉईस करतोय. तो वर्ड आल्यानंतर मला तो हायलाइट करायचा आहे. मी आता त्याचा कलर चेंज करतोय. मी त्याचा फॉन्ट कलर चेंज केलेला आहे. कोणता कलर चेंज करायचा आहे आपल्याला, याच्यासाठी सुद्धा याचे इफेक्ट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याच्यामध्ये मला याचा कलर जो आहे तो रेड करायचा असेल तर मी रेड करू शकतो. त्याचबरोबर तो आल्यानंतर रेड झाल्यानंतर मला तो नको आहे, म्हणून मी परत या वर्डला सिलेक्ट केलं. मित्रांनो, आपण दुसऱ्या वर्डला सुद्धा इफेक्ट द्यायचा आहे. दुसरा इफेक्ट बघा, मी अजून एकदा हेच एंट्रन्स, हे जे ग्रीन, येलो आणि रेड एकाच वर्डला आपण 3 इफेक्ट दिले. त्याच पद्धतीने आपण अजून एकदा बघूया. दुसऱ्या एका वर्डला तेच इफेक्ट देऊन बघूया. मी परत हाच वर्ड सिलेक्ट केला आणि म्हणजे हा वर्ड सिलेक्ट केला आणि आता याला आपण 3 इफेक्ट देऊया. पहिला इफेक्ट दिला मी एंट्रन्स, म्हणजे हा वर्ड आला पाहिजे, कसा आला पाहिजे, बाउन्स होऊन आला पाहिजे, तर बाउन्स होऊन आपण आणू शकतो त्याला. याच्यानंतर मला दुसरा इफेक्ट याच वर्डला द्यायचा आहे. मग मी काय केलं, हा परत याच्यावर साईडला क्लिक केलं आणि याला परत सिलेक्ट केलं आणि मला नंतर दुसरा एक इफेक्ट पाहिजे आणि तो वर्ड मला आता मोठा झालेला पाहिजे. याच्यासाठी मी ऍड अॅनिमेशन वरती क्लिक केलं आणि कसा मोठा झालेला पाहिजे, तर मला याचा फॉन्ट कलर चेंज पाहिजे.
तर मी त्याचा कलर चेंज करू शकतोय. कोणता कलर चेंज झालेला पाहिजे याच्यासाठी इफेक्ट ऑप्शन आहेत. इफेक्ट ऑप्शन्समध्ये जाल. इफेक्ट ऑप्शन्समध्ये भरपूर कलर आहेत वेगवेगळे. तर याच्यामध्ये मी याला रेड कलर दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून जो चेंज झालेला कलर आहे तो रेड होईल. म्हणजे आता मी याला दुसरा इफेक्ट दिलेला आहे एम्पॅसिस, म्हणजे तो प्रेझेंट झाला. आता तो वर्ड नको आहे मला, तो वर्ड शिकून झालेला आहे, मला तो नको आहे. याच्यासाठी बरोबर तिसरा आपलं जे ॲनिमेशन आहे ते एक्झिट. आता मला याला एक्झिट करायचं. मी परत गेलो आणि बाकीचे इफेक्ट सुद्धा मी याला म्हणजे एक्झिट इफेक्ट मी याला दिला. कसा एक्झिट पाहिजे मला, हा बाउन्स होऊनच तो गेला पाहिजे. बाउन्स होऊन आला होता तर बाउन्स होऊनच तो जाईल. यासाठी मी बाउन्सवरती क्लिक केलं. ओके. आता याच्यानंतर मी सेम ॲज इट इज या तिसऱ्या वर्डला सुद्धा 3 इफेक्ट देतो. म्हणजे या ठिकाणी बघा प्रत्येक 3 सेंटेन्सला मी प्रत्येक 3 इफेक्ट दिलेले आहेत. ग्रीन, येलो, रेड, म्हणजे तो वर्ड येईल, रिप्रेझेंट होईल आणि निघून जाईल. ग्रीन, येलो आणि रेड. ग्रीन, येलो इथं या ठिकाणी दिसतोय आणि नंतर रेड. म्हणजे आता आपलं प्रेझेंटेशन जर ओपन केलं तर मात्र आपल्याला आपण केलेले इफेक्ट बघायला मिळतील. बघा मी तुम्हाला दाखवतोय ते. याच्यावरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर मी हा सायन्स वर्ड आलेला आहे. मी हा सायन्स शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा मी अजून एकदा क्लिक करतोय. एक्सपर्ट हा वर्ड माझा मी हा पहिला पॉईंट सांगितलेला आहे. मला तो अजून हायलाईट करायचा आहे. मी त्याच्याबद्दल अजून माहिती सांगतो. मी त्याला हायलाईट केलं दुसरं क्लिक करून. त्याच्यानंतर मला माझा हा पॉईंट शिकून झालेला आहे. मी याला अजून एकदा क्लिक केलं साईडला तर तो निघून गेला. मला आता दुसरा पॉईंट आणायचा आहे. सो एंट्रन्स इफेक्ट आला. दुसरा पॉईंट बाउन्स होऊन आला. मी अजून एकदा क्लिक केलं तर तो हायलाईट होईल. कसा हायलाईट होईल, बरोबर त्याचा कलर रेड मी चेंज केलेला होता. हा इफेक्ट दिलेला होता मी. त्याच्यानंतर हा पॉईंट शिकून झालेला आहे. तो आता निघून जाईल. मी क्लिक केलं तर तो निघून जाईल. याच बरोबर मी तिसरा पॉईंट आता घेतो तुमच्या समोर. याच्यासाठी एंट्रन्स तो अशा पद्धतीने आला. त्याच्यानंतर आपण तो शब्द रिप्रेझेंट झाला याच्यासाठी मी क्लिक केलं. त्याच्यासाठी बोल्ड मी इफेक्ट दिलेला होता. तो बोल्ड झालेला दिसला आपल्याला आणि याच्यानंतर तो निघून जाईल. आपल्याला घालवायचा आहे याच्यासाठी अजून एक क्लिक केलं तो निघून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण आपलं ॲनिमेशन्स हे खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. एवढेच काय, आपल्या कल्पनाशक्तीला सुचेल एवढे इफेक्ट आपल्याला प्रत्येक वर्डला देता येत आहेत आणि आपलं प्रेझेंटेशन अजून पॉवरफुल आपल्याला करता येतं. त्याचबरोबर या ठिकाणी काही वर्ड सुद्धा आहेत मित्रांनो, काही इफेक्ट सुद्धा आहेत या ठिकाणी. मी ते इफेक्ट तुम्हाला दाखवतोय. अजून काही इफेक्ट आहेत ॲनिमेशन्समध्ये. अजून काही इफेक्ट आहे. मी ॲनिमेशन्स वर्डला सिलेक्ट केलं. याच्यामध्ये अजून काही इफेक्ट आहेत बघा. मोर एंट्रन्स, मोर एम्पॅसिस, मोर एक्झिट. म्हणजे आपल्याला पाहिजे असतील तेवढे एंट्रन्स आहेत जास्तीत जास्त. हे एंट्रन्स बघा मित्रांनो, हे फक्त काही एंट्रन्स इफेक्ट एवढेच नाहीत आपल्याकडं किंवा एम्पॅसिस एवढेच नाहीत. तर याच्या ऐवजी जे मोर एंट्रन्स, मोर एम्पॅसिस आणि मोर एक्झिट वरती जर क्लिक केलं आपण तर आपल्या पुढं एक भरपूर मोठी टेबल लिस्ट तयार होईल आणि याच्यामध्ये अजून काही भरपूर इफेक्ट आहे ते सुद्धा आपण याला देऊ शकताय. म्हणजे मी हा इफेक्ट दिला तर आपल्याला लगेचच दाखवतो कसा वर्ड येणार आहे बघा. बूमरँग केलं तर मी हा वर्ड आहे तो कसा बूमरँग केल्यासारखा येतो बघा. अजून एकदा मी याला क्लिक केलं तर इथं शो होतोय आपल्याला लगेच. तर मी क्रेडिट वरती केलं बघा, मी परत बूमरँग वरती जातोय. तो वर्ड कशासमोर आपल्यासमोर आला, बूमरँग होत. म्हणजे या प्रकारे इफेक्ट आपल्याला इथून सुद्धा देता येत आहेत. मग हे कॅन्सल केलं. याच्यासाठी परत बघा, हे मोर मध्ये इफेक्ट गेला तर मोर एंट्रन्स, मोर एम्पॅसिस आणि मोर एक्झिट इफेक्ट हे असतील. त्याचबरोबर मोर मोशन पाथ सुद्धा अवेलेबल आहेत. मी मोर मोशन पाथ वरती जर क्लिक केलं तर हा सुद्धा इफेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हा आपला वर्ड कसा मूव्ह झाला पाहिजे याच्यासाठी आहेत. सुरुवातीला मी एक वर्ड तुम्हाला सांगतोय. मी एक डायगोनल अप राईट घेतला. हा वर्ड मला असा मूव्ह करायचा आहे. मग हा वर्ड मी तिन्ही खरं तर मी एक वर्ड हा सिलेक्ट केला
आणि याच्यानंतर मला याला मोर मोशन पाथ द्यायचा आहे. मी एक पाथ दिली त्याला, एक हा वर्ड या पद्धतीनं मूव्ह होईल. ओके, एक्सपर्ट हा वर्ड असा मूव्ह होणार आहे. वाटल्यास मला पाहिजे तो मूव्ह करू शकतो. रेड म्हणजे सुरुवातीची जागा आणि इथं ग्रीन म्हणजे सुरुवातीची जागा असेल आणि हा पॉइंटर म्हणजे शेवट. आपल्याला हा वर्ड इथं पासून ते इथंपर्यंत न्यायचा आहे. आपण पाहिजे त्या पद्धतीने याला शिफ्ट करू शकतो. म्हणजे याला जर सिलेक्ट केलं, बघा मी परत सांगतोय, या लाईनला जर मी सिलेक्ट केलं तर 2 हे टेबल बॉक्स आहेत ते शिफ्ट होताना दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा सुरुवातीला कुठं होता आणि शेवटी कुठं आहे, याची पोझिशन सुरुवातीला कुठं ठेवायची आहे आणि शेवटी कुठं ठेवायची. मी याच्यावरती जर क्लिक केलं तर हा एरो आला की आपण याला ओढू शकताय. असं म्हणजे हा सुरुवातीला आपल्याला कुठं ठेवायचं आहे, या ठिकाणी ठेवायचं आहे आणि शेवटी कुठं ठेवायचं आहे तर या ठिकाणी ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मी याला इफेक्ट दिलेले आहेत. आपण प्ले करून बघूया. बघा मित्रांनो, म्हणजे हा वर्ड हा सुरुवातीला इथं आपण ठेवला आणि नंतर इथं गेला. म्हणजे प्ले होताना दिसत आहे तो वर्ड इथून इथपर्यंत तो मूव्ह झाला. म्हणजे आपण पाहिजे त्या ठिकाणी याला ठेवू शकतोय, कुठून कुठं मूव्ह झाला. आणि वाटल्यास आपल्याला याची लांबी वाढवायची असेल तर सिंपल तुम्ही हे प्लस साईन येईल, याच्यावरती प्लस साईन आलं समजायचं आपण याची लांबी वाढवतोय. पाहिजे त्या ठिकाणापासून पाहिजे त्या ठिकाणापर्यंत आपण याला मूव्ह करू शकतो. बघा एवढ्या लांबपर्यंत तो मूव्ह झाला. पाहिजे तसं आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण याला करू शकाल. मित्रांनो, मी एक सिंपल पाथ सांगितला, पण या ठिकाणी भरपूर पाथ अवेलेबल आहेत. मोशन पाथचे भरपूर या ठिकाणी ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आपण त्याला कसंही मूव्ह करू शकतो. लक्षात ठेवा, जे ग्रीन पॉइंट आहे तो सुरुवातीचा पॉइंट आणि जो रेड आहे कुठपर्यंत आपल्याला तो वर्ड मूव्ह करायचा आहे. उदाहरणार्थ मी अजून एखादं एक्झाम्पल घेतोय, बाउन्स राईट म्हणलं. ओके, आता हा वर्ड बघा, इथून पासून ग्रीन जागा आहे, इथं जे ग्रीन दिसतंय सिम्बॉल, या ग्रीन पासून सुरुवात होते आणि हा वर्ड असा बाउन्स होऊन असा बाउन्स होऊन असा बाउन्स होऊन इथं येणार आहे, इथपर्यंत येणार आहे. बघूया आपण प्ले करू. म्हणजे हा वर्ड इथपर्यंत असा येत असताना दिसत आहे. मग मी याची जाडी वाढवू शकतोय, याची पोझिशन बदलू शकतोय, मी याला वाढवू शकतोय. अजून मोठा जास्त बाउन्स झालेला दिसण्यासाठी मी याला सिलेक्ट केलं आणि ओढलं आणि परत पूर्वीपासून आपण प्ले केलं तर आता जास्त बाउन्स झालेला दिसत आहे. बघा, म्हणजे पाहिजे तसे मोशन इफेक्ट सुद्धा आपण याला देऊ शकतो. किंवा मी या ठिकाणी याला हे इफेक्ट मी कॅन्सल करतो, नको आहेत मला हे इफेक्ट. याच्यानंतर मी समजा एखादी इमेज टाकलेली असेल, या ठिकाणी मी एखादी इमेज असेल आणि मला इमेज मूव्ह करायची आहे, तर ती इमेज सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं मूव्ह करू शकाल. म्हणजे मी एक इमेज काढलेली आहे बघा, मी आपण याच्या अगोदर टॉपिक बघितलेला होता. मी ही इमेज मला मूव्ह करायची आहे. जर ही इमेज मूव्ह करायची असेल तर सिंपल या इमेजला सिलेक्ट केलं, या इमेजला सुद्धा आपण पाहिजे तसे इफेक्ट देऊ शकाल. परत नेहमीप्रमाणे आपण ॲनिमेशन मध्ये गेलो. ॲनिमेशन्स मध्ये आपण याला मूव्ह करायचं आहे, म्हणजे याला जर मूव्ह करायचं असेल तर मोशन इफेक्ट आपण इथं देऊ शकतो. मोर मोशन इफेक्ट आहेत आणि इथं भरपूर इफेक्ट आहेत मोशन इफेक्टचे. हार्टबीट पद्धतीने सुद्धा आपण त्याला करू शकतोय. आता तो चांगल्या पद्धतीने दिसेल याच्यासाठी मी अजून एक मोशन निवडतो आहे याची. ओके, आता मात्र जे इथं नेहमी अगोदर सांगितल्याप्रमाणे हा कर्व तुम्हाला दिसत आहे. म्हणजे इथून हे इमेज येणार आहे इथपर्यंत. आपल्याला वाढवायची असेल तर ती वाढवू शकताय, कमी करायची असेल तर ती कमी करू शकता. बघा, ही इथून इथपर्यंत अशी कर्व मध्ये हा इमेज मूव्ह होणार आहे. पण मी याचा मोशन जर वाढवला, इथं क्लिक केलं आणि याच्यावरती क्लिक केलं, याची मोशन आहे ती वाढवली, कुठून कुठपर्यंत पाहिजे त्या पद्धतीने आपण याला मूव्ह करू शकाल. जसं मी याला फिरवेल, बघा याला जर मी या पद्धतीने जर केलं, आता मोठा कर्व दिलेला आहे, आता मोठा कर्व मध्ये ते मूव्ह होणार आहे. आपण प्ले करून बघूया. अशा पद्धतीने आपण त्याला मूव्ह करू शकतो. पाहिजे तसे इफेक्ट आपल्याला मोशन इफेक्ट देता येतील. मित्रांनो, प्रत्येक ऑप्शन्स आपण प्रत्येक ॲनिमेशन सिलेक्ट केल्यानंतर
सुद्धा इफेक्टचे ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहेत. ते कशा पद्धतीने मूव्ह झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ॲनिमेशन प्लॅन याच्याशी रिलेटेड सांगितलं. आपण दिलेले सगळे ॲनिमेशन प्लॅन आपण कधीही बघू शकतो. कोणकोणते आपण इफेक्ट दिलेले आहेत ते ॲनिमेशन प्लॅनमध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि याच्या अगोदर बघितलं आपण की इफेक्ट आपल्याला टाईमच्या रिलेटेड आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं की कधी पाहिजे आपल्याला इमेज क्लिक केल्यानंतर पाहिजे का अजून ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत विथ प्रिव्हियस अँड आफ्टर कधी पाहिजेत ऑन क्लिक. शक्यतो आपण क्लिक केल्यानंतरच इफेक्ट हे ऑप्शन्स आपल्याला ठेवायचं आहे. याच्यानंतर ड्युरेशन आहे, किती वेळासाठी पाहिजे, आणि डिले आहे, किती वेळ आपल्याला ते नको आहे, किती वेळात ते गेलं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी आहे. किती वेळ थांबलं पाहिजे आणि किती वेळात ते निघून गेलं पाहिजे असे सुद्धा ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर हे ऑप्शन्स आपण हे ॲनिमेशन्स आपण रेकॉर्ड सुद्धा करू शकतोय. ॲनिमेशन रेकॉर्ड करण्यासाठी आपण रेकॉर्ड ॲनिमेशनवरती जायचंय. तर मित्रांनो आपण हे सर्व ॲनिमेशन्स इफेक्ट बघितले. याच्यानंतर स्लाइड शो. फ्रॉम बिगिनिंग सुरुवातीपासून दाखवायचे असेल, अगदी नंबर 1 पासून दाखवायचे असेल तर तुम्ही फ्रॉम बिगिनिंग म्हणाल. करंट स्लाइड म्हणजे मी जर तिसऱ्या स्लाइडवरती असेल तर मी हे जर बटन क्लिक केलं तर तिसऱ्या नंबरच्या स्लाइड पासून सुद्धा आपली स्लाइड आहे ती ओपन होऊ शकते. स्लाइड शो होऊ शकतो. या ठिकाणी इथं सुद्धा हे ऑप्शन्स काही शॉर्टकट दिलेले आहेत. हा इथे एक आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक ऑप्शन्स आपल्याला दिसत आहे जेणेकरून आपण लवकर स्लाइड शो करू शकू. त्याचबरोबर मित्रांनो अजून काही ऑप्शन्स आहेत, आपण ते चेक करू शकाल. यानंतर रिव्ह्यू ऑप्शन बघणार आहोत. रिव्ह्यू म्हणजे काय की आपल्याला आपलं प्रेझेंटेशन जे झालेलं आहे ते जे आपण आपल्याकडून अगोदर रिव्ह्यू घेतो. आपण रिव्ह्यू म्हणजे थोडक्यात हा फोर्थ एम्पायर. आपण जर काय स्पेलिंग चुकलेली असेल तर स्पेलिंग आहे की नाही बरोबर हे चेक करू शकाल. मी यासाठी रिव्ह्यू म्हटलं म्हणजे आपली जी स्पेलिंग आहे ती बरोबर आहे. म्हणजे मी या ठिकाणी काही सायन्सची स्पेलिंग समजा चुकवली, सायन्स हा वर्ड एक ई लिहिलाच नाही आणि मग मला बघायचं आहे की हे याचा रिव्ह्यू घेऊया आपण, हा वर्ड मी बरोबर लिहिलेला आहे की नाही. मी याच्यासाठी सिलेक्ट केलं आणि स्पेलिंग वरती गेलो तर बघा लक्षात ठेवा सायन्सचे एवढे सगळे ऑप्शन्स या ठिकाणी ओपन दिसत आहेत. आता ॲनिमेशन पॅन नको आहे, मी याच्यावरती क्लोज केलं, आपल्याला त्रास देणार नाही. आता सायन्सचे खरे वर्ड या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे, सायन्सचा करेक्ट वर्ड या ठिकाणी हा असा आहे. आता जर हा करेक्ट हा वर्ड असा आहे किंवा सायन्सेस हा असा पण आहे, पण आपल्याला शक्यतो म्हणजे आपण लिहिलेला हा असा म्हणजे आपल्याला यापैकी कोणता वर्ड पाहिजे, नक्की कोणता पाहिजे तो आपण घेऊ शकतो. खरं तर सायन्सचा वर्ड हा आहे म्हणून मी याच्यावरती क्लिक केलं, तो वर्ड या ठिकाणी रिप्लेस झालेला आपल्याला दिसत आहे. मग मी या ठिकाणी ओके म्हटलं म्हणजे आपण स्पेलिंग चेक करू शकता. रिव्ह्यू थोडक्यात जे प्रेझेंटेशनमध्ये जे काय आपल्याकडून चुका झालेल्या असतील त्या सुद्धा दुरुस्त करण्यासाठी हे सर्व ऑप्शन्स उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मी या टेबलवरती क्लिक केलं तर पूर्ण आता जास्त शब्द दिसत आहेत आणि जास्त ऑप्शन सुद्धा ओपन झालेले दिसत आहेत. मग या ठिकाणी एखादा काही शब्द असेल, स्पेलिंग असेल, लँग्वेज असेल, चेंज करायचे असेल तर असे ऑप्शन्स आहेत. काही कमेंट्स दाखवायचे असेल, कम्पेअर करायचे असेल तर असे काही ऑप्शन्स सुद्धा उपलब्ध आहेत. मी या इमेजला सिलेक्ट केलं तर काही ऑप्शन्स ओपन होताना असताना दिसत आहेत. व्ह्यूज. रिव्ह्यूज नंतर आपण व्ह्यूज बघणार आहोत. आपल्याला आपलं प्रेझेंटेशन जे व्ह्यूज आहेत या ठिकाणी काही पॅराग्राफ आहेत, काही आउटलाईन व्ह्यूज आहेत. जर मी या ठिकाणी मित्रांनो याच्यानंतर आपण रिव्ह्यूज नंतर व्ह्यूज बघणार आहोत. रिव्ह्यूज मित्रांनो आपण रिव्ह्यूज नंतर काही व्ह्यूज बघणार आहोत. व्ह्यूज मध्ये पण बघा काही या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन किंवा आपण काम करत असताना कसं ओपन झालं पाहिजे, कशा पद्धतीने आपल्याला सुटेबल ठरेल याच्यासाठी व्ह्यूज आहेत. मग मी आउटलाईन हा नॉर्मल प्रकार आहे म्हणजे आपली स्लाइड इथं असेल आणि थंबनेल या साईडला असतील. मग यासाठी हा नॉर्मल व्ह्यू आहे. आउटलाईन व्ह्यू द्यायचा असेल तर मग तो अशा प्रकारे आहे. आउटलाईन व्ह्यू म्हणायचं त्याला. या पद्धतीने आपल्याला काम करू शकत असेल तर या पद्धतीने करू शकताय. त्याचबरोबर स्लाइड शॉर्टर करायची असेल म्हणजे बघा इथं थंबनेल किती छोटे छोटे झाले आणि एक स्लाइड मात्र मोठी आहे.
त्याचबरोबर स्लाइड सॉर्टर करू शकता. सॉर्ट म्हणजे काय की अशा पद्धतीनं जर मी स्लाइड सगळ्या ठेवल्या, स्लाइड बघा सॉर्टर केल्या, स्लाइड सॉर्टर करायची आहे मला, मी याच्यावरती क्लिक केलं म्हणजे सगळ्या स्लाइड एकाच वेळेस ओपन होत असताना दिसत आहे. मग मी सॉर्ट केल्या, पाहिजे त्यावेळेस ती स्लाइड म्हणजे एकाच व्ह्यूजमध्ये मला असं दिसलं की खरं तर ही स्लाइड इथं पाहिजे होती, ही स्लाइड इथं पाहिजे होती, हा पिक्चर इथं पाहिजे होता, एकाच वेळेस मला सर्व हे दिसू शकतंय. याच्यासाठी मित्रांनो स्लाइड सॉर्टर हे बटन तुम्ही यूज कराल. त्याचबरोबर नोट्स आहेत, नोट्समध्ये आपण नोट्स पेजवरती गेलो तर आपल्याला हे एका नोट सारखं दिसेल. म्हणजे आपण जे शिकवलेले टॉपिक आहे त्या टॉपिकचं आपल्याला नोट्स विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. तर तुम्ही या ठिकाणी नोट्स पेजवरती जाऊन प्रिंट जर केली तर मात्र अशा टाईपची प्रिंट तुम्हाला मिळेल. त्यानंतर रीडिंग व्ह्यूज, जर रीड करायचं असेल तर या पद्धतीनं उपलब्ध आहे. रीड करायचं असेल तर बघा प्रेझेंटेशन आता रीड करता येईल आपल्याला. हे प्रेझेंटेशन आपण या प्रकारे रीड सुद्धा करू शकतो. एंड शो म्हणाल. त्यानंतर असे बरेचसे व्ह्यूज आपल्या समोर आहेत, आपण ते चेक करू शकाल. शक्यतो आपण नॉर्मल व्ह्यूज यूज करा. मित्रांनो अजून काही बरेचसे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला आतापर्यंत कळालेल्या माहितीनुसार तुम्ही स्वतः सुद्धा हे ऑप्शन्स चेक करून बघू शकता. ऍड्स इन मित्रांनो, आपल्याला जर रेकॉर्ड करायचं असेल तर आपल्याकडे याच्या अगोदर कॅम्टॅसिया किंवा आपल्याकडे अगोदर एक असं ऍप्लिकेशन असणं गरजेचं आहे की जे आपली पीपीटी रेकॉर्ड करेल. याच्यासाठी आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी घेऊन जाईल. आता इथं मी याच्यावरती जर बटन धरलं रेकॉर्डवरती तर कॅम्टॅसिया स्टुडिओ लॉन्च करताना दिसत आहे. तर मित्रांनो ऑलरेडी माझ्याकडे कॅम्टॅसिया हे नावाचं ऑप्शन असल्यामुळं या ठिकाणी असं ऑप्शन दिसत आहे. आपल्याकडे ते नसेल तर काही अडचण नाही. आतापर्यंत आपण बघितलं की प्रेझेंटेशन कसं बनवायचं याच्याशी रिलेटेड आपण या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये असणारे होम, इन्सर्ट, डिझाईन, ट्रान्झिशन, ॲनिमेशन, स्लाइड शो आतापर्यंतच्या पार्ट फर्स्ट पासून आपण हे बघत आलेलो आहोत. तर एवढं जरी वापरून आपण आपलं प्रेझेंटेशन अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांनो लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.